नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा महा एपिसोड। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये पुढे आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि पार्थचा साखरपुडा दाखवण्यात आलेला आहे, पण त्यामध्ये आता खरी सुरुवात इथून होणार आहे। कारण जशा जोड्या दाखवलेल्या आहेत की काव्याला पार्थची जोडी आहे आणि नंदिनीला जीवाची, तर ते आता काहीच तसं घडायला सुरुवात झालेली आहे। तसं जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत, त्यामुळे आता एक एपिसोड मिस करू नका। तर आजच्या एपिसोडमध्ये आता काव्याला जीवाचा फोन आलेला आहे आणि तिने नंबर जीविका म्हणून सेव्ह केलाय। तर जीवा आता तिला भेटायला बोलवते, पण काव्य इकडे भान हरवल्यासारखीच वागते आणि आरुषी आणि नंदिनी नेमकं तिचं बोलणं ऐकत असतात फोनवरचं। तर आता ती ओरडत असते जीवाला आणि असं दाखवत असते की मी जीविका बरोबर भांडत आहे, जशी ती तिच्या फ्रेंड बरोबर बोलते। पण इकडे आरुषीने तिला संशय आलेला असतो की ही अशी का भांडत आहे। मग त्या दोघी तिला म्हणतात, अगं तुझ्या मैत्रिणीबरोबर तू इतकी का भांडत आहेस। तेव्हा काव्या म्हणते, अरे सॉरी, भांडण याच्यासाठी आहे की म्हणजे ना ती पार्टी मागते, तर पार्टी कशी देणार ना मी तिला। मग आरुषी म्हणते, अगं पार्टी मागते ना, मग काय झालं, बोलू ना तिला आपल्या घरी, मी तर खूप एक्सायटेड आहे, मला पार्टी करायला खूप आवडतं, दे माझ्याकडे फोन दे, मी तिला सांगते की यायला। तेव्हा काव्या घाबरते, कारण आता तिच्याकडे उत्तर नाही आहे। तर आता काव्या त्या दोघींनाही आता खोटं बोलत असते की असं काही नाही, तुम्ही नका बोलू तिच्याबरोबर, पण मी बघते, पण ती घरी नाही यायचं म्हणते, मला ती बाहेर बोलवते। मग आरुषी म्हणते, अच्छा असं का, बघ माझ्याकडे फोन दे, मी तिला समजावते। पण काव्या आता इथे इग्नोर करत असते, तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही ती आणि आता फोन ठेवून देते। मात्र आता फोनवरचं जे काही बोलणं झाल्यानंतर आरुषीने जेव्हा हा फोन म्हणजे तिने उचललेला असतो त्याच वेळेला तिच्या कानावरती तो आवाज पडलेला असतो आणि मग आता ती नंदिनीला सांगते की ताई, तिने तो नंबर सेव्ह केला ना जीविका म्हणून, ती मुलगी नाही तर एक मुलगा आहे, कारण तिने फोन उचलला तेव्हा मागून मला आवाज आला होता, एक मुलगा फोनवर बोलत होता। आता नंदिनीला सुद्धा संशय येतो आणि नंदिनी सुद्धा आता आरुषीला म्हणते की अच्छा असे का, बरं ठीक आहे, बघते मी काय करायचं ते। आता नंदिनी ह्या गोष्टीचा शोध लवकरच घेणार आहे की नक्की काव्या कोणत्या मुलाबरोबर बोलते। इकडे पुढे आता नंदिनीने पार्थला कॉल केलेला असतो, कारण तिने दिलेलं गिफ्ट पार्थने पाहिलं का, त्याला आवडलं असेल का, याच्यासाठी तिने फोन केलेला असतो। मात्र पार्थ रम्याची जी काही नाटकं चाललेली आहे त्याच्यामध्ये इतका एंगेज झालेला असतो की त्याला नंदिनीने दिलेलं गिफ्ट ओपन करायला सुद्धा वेळ मिळत नाही। आणि मग आता नंदिनी म्हणत असते की तुम्हाला गिफ्ट आवडलं का। तर आता असं बोलल्यावर पार्थ एकदम कन्फ्यूज होतो, तो म्हणतो की गिफ्ट म्हणजे नक्की कोणतं गिफ्ट। तर आता पार्थ खोटं बोलतो हे नंदिनीला कळतं आणि नंदिनी म्हणते की म्हणजे तुम्ही माझं गिफ्ट पाहिलंच नाही का अजून, मी तुम्हाला शर्ट दिला होता तो आवडला का। आता पार्थ इथे खोटं बोलत असतो, तो म्हणतो की हो आवडला ना। मग नंदिनी मुद्दामूनच म्हणते की त्याच्यावरचं डिझाईन तुम्हाला आवडलं ना। आता तो शर्ट नंदिनीने जो शर्ट दिलाय तो प्लेन आहे, पण ती मुद्दामूनच आता पार्थच्या मनात काय आहे नक्की ते तिला बाहेर काढायचं असतं आणि म्हणून ती असे उलट प्रश्न विचारते। पार्थ म्हणतो डिझाईन तर अतिउत्तमच आहे। मग नंदिनी म्हणते की म्हणजे तुम्ही माझं गिफ्ट असून बघितलेलं नाही वाटतं, कारण मी तुम्हाला दिलेला शर्ट हा प्लेन आहे, मग तुम्ही असं कसं म्हणता। तेव्हा आता पार्थ इथे खोटं बोललेलं असतं हे नंदिनीला कळालंय। मग त्यानंतर आता नंदिनी म्हणते मला ना खूप दडपण आल्यासारखं होतंय। मग आता पार्थ म्हणतो की असं का होतंय तुम्हाला, म्हणजे आपलं साखरपुडा आहे म्हणून का, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही भावना नाही आहेत का, तुम्हाला नाही वाटत आहे का आपला साखरपुडा व्हावा असं। आता तो इतका प्रश्न करत असतो की नंदिनी म्हणते की अहो मला तसं नाही म्हणायचंय, मग कसं आहे ना, जेव्हा आपल्या स्वतःवरती वेळ येते ना तेव्हा थोडं घाबरल्यासारखं होईलच ना, आपला साखरपुडा, आपला कार्यक्रम, माझं ते पण, आणि म्हणून मला थोडी भीती वाटते, बाकी काही नाही। असं का म्हणताय तुम्ही साखरपुडा, मी तयार आहे ना तुमच्याबरोबर लग्न करायला। आता मग पार्थ म्हणतो की अच्छा मला असं वाटलं की तुम्ही ह्या गोष्टीला तयार नाही आहात आणि तुमच्यावरती प्रेशर आणलं जाते। नंदिनी म्हणते असं काही नाही आहे, पण तुम्ही का गिफ्ट बघितलं नाही अजून, इतके बिझी आहात का तुम्ही। मग आता पार्थ म्हणतो की खरंच काय आहे ना, उद्या आपलं साखरपुडा आहे, खाली डेकोरेशन चालले आणि मग मी आजच ऑफिसचं काम उरकण्याचं ठरवलंय, कारण उद्या मी काम नाही करू शकत ना, त्यामुळे माझा उद्याचा दिवस मी आजच भरून काढतोय आणि त्यामुळे सॉरी मी तुमचं गिफ्ट नाही बघू शकलो, पण मी आता बघतो आणि तुम्हाला लगेच कळवतो की कसं आहे ते। आता त्याला रम्या जे काही बोललेलं असते ते आठवतं आणि तो पूर्णपणे हँग होतो। तेव्हा आता इकडनं नंदिनी म्हणत असते की काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का। तर पार्थ म्हणतो काहीच नाही, जरा साखरपुड्याची घाई आहे ना म्हणून। मग आता नंदिनी फोन ठेवते। तर दुसरीकडे आता पार्थ मस्तपैकी असं सजून आता नंदिनीच्या घरच्यांची वाट पाहत असतो। आज मोहिते आणि देशमुख कुटुंब एकत्र येणार असतात,
तर नंदिनी तिच्या घरच्यांसोबत आता पार्थच्या घरी येते. साखरपुडा असा जोरात होणार असतो तेव्हा आता मोहिनीही त्यांच्या एंट्रीला स्वागतासाठी उभे असतात सगळेजण. जीवाने असं सुंदर डेकोरेशन केलेलं असतं आणि विक्रमने सुद्धा आता जीवाला एक काम लावलेलं असतं, ते म्हणजे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं, त्यांच्या अंगावर गुलाब पाणी टाकायचं, फक्त शिंपडायचं, टाकायचं म्हणजे अंघोळ नाही घालायची असं बोलून ते आता जीवाला चिडवत असतात. जीवा तर खूप खुश असतो, कारण त्याच्या भावाचं लग्न आहे म्हटल्यावरती त्याचं सगळ्यात पहिले हे टार्गेट असतं की कसंही करून पार्थचं आणि नंदिनीचं लग्न झालं की मग मी मोकळा काव्याबरोबर लग्न करायला. त्याला भावाच्या लग्नापेक्षा स्वतःच्या लग्नाची खूप घाई झालेली आहे आणि म्हणूनच त्याला आता इथे खूपच आनंद असतो, खूप एक्सायटेड असतो तो ह्या सगळ्या गोष्टींना. तर आता नंदिनीच्या घरचे येतात, तर लगेच आता नंदिनीचं मोहिनी सर्वात आधी औक्षण करते. मग नंदिनीच्या फॅमिलीचं स्वागत केलं जातं आणि सगळेजण आता आतमध्ये येत असतात. तेव्हा तेथे डान्स परफॉर्मन्ससुद्धा झालेला आहे. मोहिते कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी देशमुखांनी एक वेगळीच आयडिया काढलेली असते आणि तिथे आता डान्स परफॉर्मन्स पाहून नंदिनी खूप खुश होते. नंदिनीच्या घरच्यांसाठी एक प्रकारचं स्वागतच असतं, मनोरंजन असतं. तर पुढे आता गाणं संपणार असतं तितक्यात आता पार्थ येऊन असं डोकावून बघत असतो वरतून. आता नंदिनीला बाकीच्या तिच्या ज्या काही बहिणी आहेत त्या खुणावतात की वरती बघ जरा पार्थकडे. तेव्हा नंदिनी बघून 1 मिनिटासाठी ती पूर्णपणे त्याच्यामध्ये म्हणजे तिला वेगळंच फील होत असतं की किती छान दिसतोय ना पार्थ असं म्हणून तिला आता पूर्णपणे ती इथे हँग झालेली असते. तेव्हा आता त्या बहिणी तिला धक्का देतात आणि म्हणतात की आता फक्त बघत बसणार आहे का, जिजू येणारच आहेत खाली. तेव्हा आता पार्थ खाली उतरत असतो आणि तोही नंदिनीकडे एकटक पाहत असतो. तर प्रेक्षकांना दोघंही असं खूप छानच त्यांनी तयारी केलेली असते, खूप एक्सायटेड असतात दोघंही. पण इकडे आता वसू ही रम्याला फार्म हाऊसवर घेऊन गेलेली असते, कारण तिला कळू द्यायचं नसतं की आज पार्थचा साखरपुडा आहे, हे वसूनेच केलेलं असतं. पण चुकून आता व्हॉट्सअपचं स्टेटस पाहून नंदिनी आणि पार्थचा साखरपुडा आहे हे आता वसूला कळतंच, रम्याला कळतंच. त्यामुळे आता रम्या ते फोटो पाहून रडायला लागते आणि म्हणते की आई, तिकडे साखरपुडा चाललाय पार्थ आणि नंदिनीचा आणि आपण इथे काय करतोय, मी हा साखरपुडा होऊ देणार नाही, आता बघ मी काय करते. तेव्हा आता रम्या लगेच आता फोनवरती पार्थला म्हणते की तू त्या नंदिनीबरोबर साखरपुडा केलास आणि मला कळवलं सुद्धा नाहीस, इकडे माझा जीव जायला आलाय. पार्थ, तुला जर खरेच माझी काळजी असेल ना तर तू इकडे फार्म हाऊसवर ये, मी तुला लोकेशन पाठवते. तू जर आला नाही ना तर मी अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेईल. आता अशी धमकी दिल्यामुळे इकडे पार्थ पूर्णपणे घाबरून जातो. त्याला तेथे साखरपुड्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे ते रम्याचा जीव वाचवणं. म्हणून आता साखरपुड्यामध्ये सगळेजण आनंदात असतानाच इकडे पार्थमध्ये स्वतः साखरपुडा थांबवतो आणि म्हणतो की मी आलोच, माझं खूप अर्जंट काम आहे असं म्हणून तो धावतच आता रम्याचा जीव वाचवण्यासाठी निघून जातो. मात्र इकडे आलेले पाहुणे रम्याचे मामा खूप चिडतात आणि म्हणतात की काय ग नंदिनी, हा असा कसा, काय चुका ठेवणार आहे हा तुला, चालू कार्यक्रम सोडून याचं इतकं काय महत्त्वाचं काम आहे की हा तुला न सांगता गेला. आमचं तर जाऊ दे, पण तू तर होणारी पत्नी आहेस ना, मग तुला तरी सांगायला हवं ना की काय काम आहे, काय इतकी इमर्जन्सी आहे, पण नाही ना. तेव्हा आता इकडे देशमुख परिवार खूपच आता टेन्शनमध्ये येतं. तर आता मोहिते कुटुंब हे पार्थला खूप ब्लेम करत असतं. तेव्हा आता नंदिनी पार्थची बाजू सावरते आणि म्हणते की असं काहीच नाही आहे, त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझासुद्धा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळेच त्यांनी मला खरंच कारण सांगितलेलं नाही आहे. पण तुम्ही असं ब्लेम करू नका त्यांच्यावरती, मला माहीत आहे, माझा पूर्ण विश्वास आहे ते लवकरच परत येतील आणि मग आमचा साखरपुडा हा पुन्हा नव्याने साजरा होईल. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, आपण अजून थोडा वेळ वाट पाहायला काय हरकत आहे. तेव्हा आता नंदिनीने तिच्या घरच्यांना गप्प केलेला आहे. सगळेजण आता पार्थची वाट पाहतायत. पण रम्याचा असा डाव आहे की पार्थला अडकवून ठेवायचा आणि तिकडे साखरपुडा मोडू द्यायचा. तर आता इथे नंदिनी वाट पाहते, तर पार्थ हा लवकर पोहोचेल, कारण नंदिनीपर्यंत की हा साखरपुडा मोडणार आहे रम्यामुळे. पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो, पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.